आपण पाहताय देवेंद्र फडणवीस यांची स्वागत रॅली जी आहे ती नागपूर विमानतळावरून निघालेली आहे। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहताय आणि हळूहळू त्यांची स्वागत रॅली हा रथ जो आहे तो हळूहळू पुढे मार्गस्थ होतोय आणि 2 तासांचा गजर सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। भाजप कार्यकर्त्यांचा एक वेगळाच आनंद उत्साह आज नागपूरच्या रस्त्यांवर पाहायला मिळतोय। जंगी तयारी करण्यात आलेली आहे संपूर्ण रॅलीची, कारण आता पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता नागपूरमध्ये आलेले होते। तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपदासाठी फोन केलेला आहे। महत्त्वाची बातमी, संजय शिरसाट यांना मंत्रिपदासाठी फोन केलेला आहे, त्याच्यामुळे ते आज संध्याकाळी 4 वाजता मंत्रिपदाची शपथ घेतील हे चित्र स्पष्ट आहे। मागच्या वेळेपासूनच त्यांना मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा होती, मात्र मंत्रिपद मिळालेलं नव्हतं। त्यांची वर्णी लागली होती सिडकोच्या अध्यक्षपदी, मात्र आता पुन्हा एकदा या सरकारमध्ये त्यांना मंत्री होण्याची संधी मिळणार आहे। त्यांना देखील मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती कळते। संजय शिरसाट यांना मंत्रिपदासाठी आता फोन गेलेला आहे। शिंदे गटाकडून आतापर्यंत 12 आमदारांना फोन गेलेला आहे। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे, त्याच्यामुळे आज संध्याकाळी 4 वाजता ते मंत्रिपदाची शपथ घेतील हे चित्र आता स्पष्ट झालंय। संजय शिरसाट यांच्या मंत्री पदासाठी त्यांना फोन गेलेला आहे आणि स्वतः संजय शिरसाट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिरसाटजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये आणि सुरुवातीला अभिनंदन, तुम्हाला फोन आलेला आहे अशी माहिती मिळतेय। मला रात्रीच फोन आला होता। हां, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी जे काही माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांची साक्षीने 4 वाजता शपथविधी मी घेईल। हो, शिरसाटजी कोणतं खातं तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहे। हां, ते जे काही जबाबदारी देतील ते निश्चित मी पार पाडेल। हां, शिवसेनेचे किती आमदार आज शपथ घेतील? जवळपास 12 आमदार जे आहेत ते शपथ घेतील असे अंदाज आहे। हां, नक्कीच धन्यवाद शिरसाटजी तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी। तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपदासाठी रात्रीच फोन आलेला होता असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे।